पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण 10 वेळा काही गोष्टींवर चर्चा केली आहे की आता जो हा मदर आहे, मदरला लागून जे कंद येतात ह्याला आपण सिस्टर म्हणतात। ही सिस्टर आहे, याच्यामध्ये ॲक्च्युली ट्रू प्रोडक्टिव्हिटी नसते। ट्रू म्हणजे उच्चांकी उत्पन्न देण्याची क्षमता नसते। का नसते? कारण ह्याचा आणि ह्याचा कंद एकच असतो आणि याच्यामध्ये जे वर्षभर करेक्शन झालेले असतात, जे काही उत्पन्न घेतलेलं असतं त्याची जी एक बेसिक कपॅसिटी जी DNA मध्ये सेट असते, म्हणजे जर ती 60 किलोची असेल, जर ह्यानं 30 दिलं तर ते 30च देऊ शकतं, कारण त्या कपॅसिटीच्या जेवढं दिलंय तेवढं राहिलेलंच रिझर्व ते तुम्हाला देतं, कारण DNA तसा सेट असतो। मग ह्याचा DNA किती सेट आहे हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे मग आपण ह्याच्या राहिलेलंच उत्पन्न ह्याच्यापासून घेऊ शकतो, म्हणून हा कंदातनं उत्पन्न घेऊ नये हे सायंटिफिकली फिजिओलॉजी सांगते। म्हणून काय केलं जातं की याच्यापासून दूर जे पुढची पिढी आहे, आता ही आहे ती भले कापली आहे तुम्ही, ही कापली आहे, ही न कापलेली आहे, बरोबर। आता ही दोन्हीच्या ज्या आहेत हे ह्या कंदावरनं त्या पलीकडून वाढलेली पिल्लं आहे, म्हणजे ह्याच्यातून एक मुळी जन्माला येते, त्याला जनरेशन रूट म्हणतात। ते जनरेशन रूटवर एक गाठ येते आणि ती गाठीवरती हा कंद जन्म घेतो। आता हा कसा आहे बघा, हा जमिनीच्या खोलनं आलाय। आता हे बघितलं सर, हे जे कंद आहे ना याला अटॅच हे आहे आणि याला अटॅच हे आहे, म्हणजे पुढची पिढी आली असं आहे का? नाही, ह्याच्यातनं एक मुळी येते। नाही सर, जवळपास काही कंद यालाच अटॅच आहेत। हा, आता काही का असतात तुम्ही ह्याला लागूनचे घेताय। आता आपण काय घेतलं, 6 इंचाच्या बाहेरचं घेतलं। 6 इंचाच्या बाहेरचं घेतलं की तुम्हाला हे खूप आतून त्याचा इकडूनच मेन कंदापासूनच एक तेवढी बाजू येते। हा, एवढा एवढी येते, ही दिसते का बघा, हे कुठं अटॅचमेंट, तसा आतनं एक भाग येतो, तोच भाग असा बाहेरनं लांबनं वाढतो, म्हणजे त्याला जनरेशन रूट म्हणतात। ते मुळीसारखं असतं जाड, त्याच्यावरच ही एक कंद वाढतो आणि याचा आणि याचा काही संबंध नसतो, ते नंतर तो कनेक्शन तुटून जातो, हे इंडिव्हिज्युअल वाढतो, म्हणजे ही नवीन लागवड झाली। आता हे याच्यावरचा कंद आहे, हे बघा छोटा, हा ह्याच्यावरचा आहे, हे घेतला काय, हे घेतला काय, हे घेतलं काय, सगळे एकाच पिढीचे आहेत, समजते काय बघा। हे घेतलं तरी चालतंय, काय उपयोग नाही त्याचा, कारण ते ह्याच्याच पिढीतला आहे ना ते। म्हणून काय म्हणलंय, मेन खोडापासून याला सोडून 6 इंचाच्या बाहेर, म्हणजे हे साधारण इथं आपण आलो, म्हणजे एवढ्या कंद जर असेल तर तो घासून 2 इंचात येतो, ह्याला अटॅच आहे तो, म्हणून 6 इंच का म्हटलं, कारण त्याला एवढं 6 इंच बाजूला कधी कंद येत नाही। हा कंद येतो ह्याच्यापासून, येतो मदरपासूनच, पण तो येतो इंडिव्हिज्युअल म्हणजे पुढची पिढी म्हणून जन्म घेतो। आता हे सगळे अटॅच आहेत, पण ह्याचा कंद विभक्त आहे। आता इथंच तिची गाठ तयार होत्या, आणि आपण जे आता जळगाव किंवा तुमच्याकडे जे गाठीची लागवड करतात त्यांच्यासाठी काढल्या काढणाऱ्या गाठी ह्याच असतात, म्हणजे ह्या गाठी कोण काढत नाही, हे जे काढतात हे एकदम चूक, मग ती गाठी पण सक्सेस होत नाही, कारण ते काढल्या जातात त्या छोटे गड्डे घ्या म्हणतात बघा, 80 ग्रॅम 90 ग्रॅम त्याच्या आतलं काय म्हटलं जातं, तर तो हा गड्डा असतो, पण तुम्ही हा घेतला तर 400 ग्रॅम 300 ग्रॅम 200 ग्रॅम असा सरस 90% आमच्याकडे हेच घेतात, मोठा असेल तर बाय चान्स त्याला लईच निघू लागली त्या जास्त वाढवायसाठी हे घेतात, ते काहीच पाहत नाही, फक्त त्याला व्यवस्थित कंद पाहिजे। म्हणजे जरी कंदानं तुम्हाला लागवड करायची असेल तर हे कापून घ्यायचं, आयडेंटिफिकेशन म्हणून हे कापायचं, कापून झालं की 2 वेळा कापणी झाली की मग हे कंद उठतात, समजते का बघा। आणि मग त्यानंतर हे काढायला सोपे असतात, ह्याला जखम होत नाही, ह्याला जखम होते, ह्याला तुम्हाला तोडावं लागतो मेन खोडापासून, कारण त्याचा कंद एकच असतो, ह्याला तसं काहीच नसतं, मध्ये एक मुळी असते त्याच्यावर बरोबर कुदळ मारलं, आता ती एक्सपर्ट लोक आहेत, बरोबर फावडी कुदळ असते त्याच्यामध्ये मारली की ते कंदाबरोबर बाहेर येते, का तर ती एवढीच गाठ असते, म्हणजे कनेक्शन एवढंच असतं, तेवढंच तुटतं येतं, म्हणजे हा कंद तुम्हाला परत उच्चांकी उत्पन्न देऊ शकतो, समजते काय बघा। म्हणून खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण काय म्हणतो, 80-90% काढणी झाल्यावरच ठेवा। आता हे बघा, हे कापणी तुमची लेट झाली, समजते का बघा, ह्याला जर कापण्या 2 झाल्या असते आतापर्यंत तर ह्यानं आता, समजते का, कारण हा एकटा आहे, एवढे हे खाणारे आहेत, आता ह्याचं रेडी फीड ते खायला लागलेत, हे जर तुम्ही आता जर कापण्यांना दिरंगाई केली तर एक पोतं टाकल्यानंतर काही किलो तयार होतात, त्या किलो रेडीमेड खायलेत, समजते, एखादा डोसचा खर्च वाया जातो, ते पैसे डोसला घालण्यापेक्षा माणसांना घालून तेवढं कापून घ्या। नाही, आता आपल्याला राखलेलं नाही, आता राखायचं आपल्याला, नाही, आता काय करायचं, युनिफॉर्म ठेवायला आता डोकं लावायलाच जायचं नाही, फक्त हे जवळची जेवढे आहेत ती कापत राहायचं आणि लांब नाही त्याला इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायचं, एक 15 दिवस फक्त हे 2 वेळा कापा, ही जी आहेत जवळची, दूरचं कुठलं पण येऊ दे त्याला विचारच करायला नाही, आणि पाणी अजिबात चालवायचं नाही, आता बंदच ठेवायचं, इथनं पुढे जर केळी काढणी संपली एकदा 95%च्या वर, हा, मग पाणी बंद ठेवायचं आणि नुसतं कापत राहायचं,
म्हणजे ह्याला जोर लागत नाही आणि जमीन बेड जो आहे तो बेड जसा जसा सुकत जाईल तसे तसे नवीन कंद फुटायला चालू होतात. ते जर ओले राहिले तर ते सुकावचे जातात. मग नवीन लवकर फुटायला बघत नाहीत, हेच जोर करतात जे आलेत ते. समजतंय काय बघा. म्हणून जर नवीन कंद तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला करायला काय लागेल, सगळ्यात पहिला काढणी संपली की संपेपर्यंत 2 कापण्या आणि त्यानंतर 15 दिवस पाणी बंद. हे पाणी बंद आणि कापण्या 2 झाल्या की ह्याला जोर संपतो आणि सुकलं की त्याचे डोळे परत तिथपर्यंत टेम्परेचर पोहोचलं की सगळे डोळे खडाखड जागे होतात की लगेच तिथनं कंद यायला चालू होतात. मग तुम्हाला पुढच्या 15 दिवसात तिथनं आणि पासा येतात. मग त्यातली तुम्हाला एका वयाची जी पाहिजे त्या पहिल्या छाटणीमध्ये 2 सोडा आणि दुसऱ्या छाटणीमध्ये 1च सोडा आणि बंद करा. मग तुमच्या तिथून पुढे छाटण्या एक सलग 2 घेतल्या, कापण्या 2 कापण्या घेतल्या की तो जोर करतो आणि ते मग दबून जातं. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।